आता दादाश्री सर्जन आणि विसर्जन या महत्त्वपूर्ण विषयावर अतिशय प्रगाढ अशी चर्चा करतात। ते म्हणतात की आपण जेव्हा विचार करतो, भाव करतो, रात्री अंगावर चादर घेऊन झोपतो आणि आपलं आतलं चक्र घुमत राहते, फिरत राहते, तेव्हा आपण ब्रह्मपदावर असतो, ब्रह्मासारखं आपण सर्जन करतो। पण विसर्जन आपल्या हातात नसते। विसर्जन हे निसर्गाच्या हातात आहे। जेव्हा विसर्जन होत असते तेव्हा मात्र हा भ्रांतीत असतो आणि मग आकुळ व्याकुळ होतो। योजना तयार केली, विचार आला, त्यात तन्मयाकार झाला म्हणजे ते सर्जन, आणि मग ते प्रत्यक्षात आलं म्हणजे ते विसर्जन। विसर्जनास कोणाचा बाप सुद्धा बदलू शकणार नाही। जर विसर्जन स्वतःच्या हातात असते तर त्याला जे आवडणार नाही ते तर तो होऊ देणारच नाही। जे आवडते तेच तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणार। परंतु विसर्जन हे परसत्तेच्या हातात आहे, व्यवस्थितच्या हातात आहे, आणि तिकडं कोणाचं काही चालत नाही। म्हणून सर्जन करण्याचे काम अतिशय विचार करून कर। एकदा ब्रह्मा होऊन बसला, ब्रह्मपद मिळणार नाही। हा ज्ञानी पुरुष जर भेटला तर मात्र तुम्हाला ब्रह्मनिष्ठेत ठेवील, ब्रह्मनिष्ठा उत्पन्न करील, नवीन सर्जन थांबेल। हे शरीर वगैरे घेऊन आलंच ना, त्याचं विसर्जन होईल। मनुष्य अवतार हा सर्जनात्मक आहे। मनुष्य जन्मामध्ये हे चार्जिंग सुरूच असतं, आणि जे चार्ज कराल ते अवश्य डिस्चार्ज होईलच। मनुष्य जन्म इतक्या महत्त्वाचा आहे की इथूनच आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल।